नमस्कार. श्री गुरुचरित्र अध्याय 42च्या या सखोल विश्लेषणात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा अद्भुत चमत्काराची आणि अपार वात्सल्याची कथा पाहणार आहोत ना, जी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. श्री नृसिंह सरस्वती आणि त्यांच्या भक्तांमधलं हे नातं नेमकं कसं होतं ते आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता तुम्हीच विचार करा, एखाद्या भक्तांची श्रद्धा इतकी प्रबळ असू शकते का की त्याला तीर्थक्षेत्राला जाण्याची गरजच पडू नये आणि चक्क तीर्थक्षेत्रच त्याच्याकडे चालून यावं? ऐकायला थोडा अशक्य वाटतंय ना, पण आजच्या आपल्या ह्या विश्लेषणाचा हाच तर मुख्य गाभा आहे. गुरु आणि शिष्यांमधील श्रद्धा जेव्हा अगदी सर्वोच्च पातळीवर असते तेव्हा भौतिक जगाचे नियम कसे पार मोडून पडतात हे आपल्याला इथे पाहायचंय. तर या कथेची ही दिव्य सुरुवात होते ती त्वष्टापुत्राला मिळालेल्या विश्वकर्मा पदाच्या आशीर्वादाने. मागच्या अध्यायातील धागा पकडून सांगायचं तर त्वष्टा ब्रह्म्याच्या पुत्राने म्हणजे एका लहानशा बालकाने काशीला जाऊन भगवान विश्वनाथाची अतिशय कठोर आणि विधीपूर्वक आराधना केली. आणि तुम्हाला माहितीये, त्याच्या या अढळ गुरुभक्तीने भगवान शंकर इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्याला केवळ आशीर्वादच दिला नाही, तर चक्क सृष्टीचा निर्माता म्हणजे साक्षात विश्वकर्मा होण्याचं महान पद बहाल केलं. म्हणजे पहा, खऱ्या भक्तीसमोर काहीही अशक्य नसतं. आता इथे एक मज्जा पहा. एकीकडे या बालकाच्या गुरूंनी त्याच्याकडे अत्यंत कठीण आणि अशक्य वाटणाऱ्या मागण्या केल्या होत्या. पण दुसरीकडे ईश्वरी कृपेने काय घडलं? विश्वेश्वराच्या आशीर्वादाने या बालकाने त्या सर्व अशक्य आणि अद्भुत वस्तू प्रत्यक्षात तयार केल्या आणि अतिशय नम्रपणे आपल्या गुरूंच्या चरणी अर्पणसुद्धा केल्या. भक्तीच्या ताकदीचा हा केवढा मोठा आणि उत्तम नमुना आहे, नाही का? यानंतर आपण वळतोय या विश्लेषणातील मुख्य चमत्काराकडे, तो म्हणजे साईनदेवाला घडलेलं अद्भुत काशी दर्शन. हा प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. सायनदेव अगदी शांतपणे आपल्या गुरूंकडून ही कथा ऐकत होते. आणि काय आश्चर्य, नुसतं ऐकत असतानाच त्यांना एकाएकी एक विलक्षण अनुभव आला. त्यांना साक्षात असं जाणवलं की ते प्रत्यक्ष काशीमध्येच आहेत. त्यांनी तिथे गंगेत स्नान केलं आणि भगवान विश्वनाथाचं दर्शनही केलं. श्रीगुरूंसमोर केवळ बसल्या जागेच काही क्षणात घडलेला हा आध्यात्मिक प्रवास. विचार करा, किती अद्भुत असेल तो क्षण. आणि जेव्हा सायनदेव या दिव्य आणि अद्भुत अनुभवातून भानावर आले, जागे झाले, तेव्हा त्यांच्या काय लक्षात आलं की साक्षात परब्रह्म म्हणजेच त्यांचे श्रीगुरू त्यांच्या अगदी समोर बसलेले आहेत. श्रीगुरूंच्या या सान्निध्याने हेच सिद्ध होतं की भौतिक जग आणि दैवी शक्ती यामधलं अंतर खऱ्या सद्गुरूंच्या एका नजरेने किंवा केवळ त्यांच्या अस्तित्वानेच पार पुसून जातं. या अद्भुत अनुभवाने साईनदेव पूर्णपणे भारावून गेले आणि त्यांनी अष्टकाने स्तुती करत हे उद्गार काढले, तू हिचे सत्ये विश्वनाथ, काशीपूर तुझपाशी. याचा सरळ अर्थ असा की तुम्हीच खरे विश्वनाथ आहात आणि प्रत्यक्ष काशी तुमचे चरण जिथे आहेत तिथेच आहे. हा या पूर्ण कथेतील सर्वात मोठा धडा आहे. ज्यांना गुरूंचे चरण लाभलेत ना, त्यांना वेगळ्या कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाण्याची गरजच उरत नाही. इथून पुढे ही कथा कशी उलगडते ते पाहूया. सायनदेवाचे सहकुटुंब श्रीगुरुचरणी आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्यांना मिळालेले आशीर्वाद. 21? हो, हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे. श्रीगुरूंनी साईनदेवाला एक एवढा मोठा आशीर्वाद दिला ना, जो आपण कल्पनेतही विचार करू शकत नाही. त्याने स्पष्ट सांगितलं की साईनदेवाच्या या अनन्यसाधारण भक्तीमुळे त्याच्या वंशातील तब्बल 21 पिढ्यांना या काशीयात्रेचं आणि गंगा स्नानाचं पुण्य आपोआप लाभेल. एका क्षणाची पण अगदी खरी भक्ती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी पुण्याची दारं कशी खुली करू शकते हे यावरून दिसतं. या महान आशीर्वादानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार साईनदेव लगेच आपल्या गावी म्हणजेच कडवंचीला जातात आणि तिथून आपल्या संपूर्ण कुटुंबाला, पत्नी आणि मुलांना सोबत घेऊन थेट गाणगापूरला परत येतात. हे कशाचं प्रतीक आहे तर त्यांच्या मनातील संपूर्ण समर्पणाचं. संपूर्ण कुटुंबांना एकत्रितपणे येऊन श्रीगुरूंच्या चरणी जो साष्टांग नमस्कार घातला तो त्यांच्या गुरूंच्या शब्दावर असलेल्या अढळ विश्वासाचा पुरावाच आहे. आता वळूया या कुटुंबातील पुढच्या पिढीकडे. ज्येष्ठ पुत्र नागनाथावर झालेली विशेष कृपा आणि संपूर्ण वंशाला मिळालेला आशीर्वाद. श्रीगुरूंनी मोठ्या प्रेमाने नागनाथाच्या मस्तकावर आपला हात ठेवला. पण लक्षात घ्या, हा केवळ एक साधा स्पर्श नव्हता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुरुभक्तीचा हा महान वारसा सोपवण्याचा तो एक अत्यंत कोमल आणि दैवी प्रसंग होता.
गुरूंच्या या एका कृपादृष्टीने नागनाथाचं संपूर्ण पुढील आयुष्य एका क्षणात निश्चित केलं. आशीर्वाद देताना श्री गुरूंनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं, हा मुलगा माझा निस्सीम भक्त होईल, त्याला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याची कीर्ती मोठी होईल. एवढंच नाही तर सायनदेवाच्या वंशात पिढ्यानपिढ्या ही गुरुभक्ती अशीच अखंड राहील असा वरही त्यांनी दिला. याचाच अर्थ असा की जेव्हा गुरु एखाद्याला पूर्णपणे स्वीकारतात तेव्हा ते फक्त त्याचं वर्तमानच नाही तर त्याचं भविष्यही कायमचं सुरक्षित करतात. या अध्यायाचा आणखी एक महत्वाचा आणि व्यावहारिक पैलू म्हणजे म्लेच्छ राजाची सेवा सोडण्याची आज्ञा. गुरु कसे आपल्या भक्ताचं संरक्षण करतात ते इथे पाहायला मिळतं. इथे दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एकीकडे साईनदेव पूर्वी बिदरच्या सुलतानाची म्हणजे एका म्लेच्छ राजाची चाकरी करत होता, जिथे त्याच्या जीवाला पावलोपावली धोका होता. पण दुसरीकडे काय आहे तर श्रीगुरूंच्या चरणी असलेलं संपूर्ण समर्पण, जिथे कोणतीही भीती नाही तर फक्त शाश्वत आणि कायमस्वरूपी सुरक्षा आहे. गुरु नेहमीच आपल्या भक्ताला अशा धोक्यांपासून दूर ओढतात आणि योग्य मार्गावर आणतात. आणि म्हणूनच श्रीगुरूंनी सायनदेवाला अतिशय स्पष्ट शब्दांत एक कठोर इशारा दिला. ते म्हणाले, यापुढे त्या म्लेच्छ राजाची सेवा अजिबात करू नकोस. त्यांनी त्याला सावध केलं की जर त्याने पुन्हा त्या राजाला जाऊन वंदन केलं तर थेट त्याच्या जीवावर बेतू शकतं. आता सायनदेवाची भक्ती पहा. त्याने कोणतीही शंका न घेता, कोणताही प्रश्न न विचारता ही आज्ञा शिरसावन्य मानली. राजाची ती चाकरी त्याने कायमची सोडली आणि तो श्रीगुरूंच्या चरणी लीन झाला. हा त्याच्या अढळ विश्वासाचा आणखी एक मोठा पुरावा. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. अध्याय 42ची अद्भुत फलश्रुती म्हणजेच भक्तीची फळं. परंपरेनुसार असं मानलं जातं की जो कोणी निस्सीम भक्तीने आणि शुद्ध मनाने हा अध्याय वाचतो किंवा श्रवण करतो त्याला प्रत्यक्ष काशी यात्रेचं संपूर्ण पुण्य घरबसल्या मिळतं. कुटुंबातील दारिद्र्य कायमचं नष्ट होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, साक्षात श्री गुरूंची विशेष कृपा प्राप्त होते. हे सगळे फायदे फक्त काही भौतिक गोष्टींपुरते मर्यादित नाहीत बरं का, तर ते तुमच्या आयुष्यात एका मोठ्या आध्यात्मिक उन्नतीचे आणि खऱ्या शांतीचे दरवाजे उघडतात. जाता जाता या संपूर्ण विश्लेषणावरून आपण सर्वांनी एका गोष्टीवर नक्कीच विचार केला पाहिजे. जर सायनदेवासारख्या एका भक्ताची केवळ काही क्षणांची परिपूर्ण श्रद्धा भौतिक आणि दैवी या दोन्ही जगांना जोडू शकते, जर ती चक्क 21 पिढ्यांचं नशीब कायमचं बदलू शकते, तर मग विचार करा, अशा शुद्ध आणि खऱ्या भक्तीच्या मार्गावर चालल्यास तुमच्यासाठी कोणता अद्भुत प्रवास वाट पाहत असेल. या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात, या प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच अशाच एका सखोल माहितीसह. नमस्कार.